नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। 25 जानेवारी 2026ला यंदा आलेली आहे रथसप्तमी। ही महत्त्वाची का मानली जाते तर ही रविवारी आल्यामुळे महत्त्वाचे दिवस मानला जातो, कारण या दिवशी सूर्याचा जन्मदिवस मानला जातो। ज्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू किंवा वाण दिलेले नसेल त्या स्त्रिया ज्या आहेत ते रथसप्तमीला ही विधी करू शकतात। त्याचबरोबर लहान मुलांचं बोरनान सुद्धा या दिवशी केले जाते। रथसप्तमी सूर्यनारायणाची पूजा केली जाते, कारण या दिवशी सूर्यदेवाचा जन्म दिवस म्हणून मानला जातो, म्हणून सूर्यनारायणाची पूजा केली जाते। आता का केली जाते तर सूर्यदेव आपल्याला आरोग्य प्रदान करत असते। आता जर तुम्ही व्रत करणार असाल तर हे कशा पद्धतीने करायचं आहे। जो व्यक्ती हे व्रत करणार आहे त्यांनी आदल्या दिवशी एकच वेळेस जेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच की रथसप्तमीच्या दिवशी सकाळी त्याने सगळ्यात पहिले सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे। नंतर आपले सगळे कामं आवरून घ्यायचे आहेत। नंतर एक धातूचा दिवा, कोणत्याही धातूचा तो असू शकतो, एक धातूचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या जिथे जर नदी असेल तर तिथे तो अर्पण करायचा आहे, किंवा तुमच्याकडे नदी किंवा एखादं नदीचं पात्र नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे की एखादी नवीन टाकी असेल, एखादा नवीन ड्रम असेल, किंवा मग तुम्ही जे मोठं ताट असतं आपलं त्या ताटामध्ये तो दिवा जे आहे तो प्रज्वलित करून त्यामध्ये ठेवायचा आहे आणि सूर्यदेवाचं ध्यान करायचं आहे। वाहत्या पाण्यात ते सोडून द्यायचं आहे। त्यानंतर त्या दिवशी महत्त्वाचं केलं जाते म्हणजे गौरीचा विस्तव। आपल्याला काय करायचं आहे की गौरीचा विस्तव तयार करून घ्यायचा आहे आणि त्यावर एक मातीचं सुगडं, म्हणजे की जे आपण संक्रांतीच्या दिवशी पूजत असतो ते सुगडं घ्यायचं आहे। त्यामध्ये दूध घालायचं आहे आणि ते दूध उतू जाईपर्यंत आपल्याला त्यावर ठेवायचं आहे आणि हाच नैवेद्य सूर्यदेवाला अर्पण केला जातो। त्या दिवशी जर तुम्ही दूध नाही घालू शकले तर खीरसुद्धा करू शकता। आता बरेचदा असं होतं की आपण विस्तव जे आहे तो बाहेर करू शकत नाही किंवा गौरी आपल्याला मिळत नाही। अशा वेळी तुम्हाला आदल्या दिवशी जे आहे स्वच्छ आपला जो गॅस आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यावर तुम्ही दूध उतू घालू शकता। पण घातल्यानंतर ते तुम्हाला सूर्यदेवाला आधी दाखवून घ्यायचं आहे, नंतर प्रसाद म्हणून ते वाटायचं आहे। त्याचबरोबर त्या दिवशी अन्नदानाला खूप महत्त्व आहे। तुम्ही या दिवशी अन्नदानसुद्धा करू शकता। आता दूध का उतू घालायचं तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रकाशित होणारे तेजात्मक लहरी दुधामध्ये व सुगड्याबरोबर निर्माण होत असतात। त्यामुळे ते दूध प्रसाद म्हणून दिले जातं आणि ते आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं, ते आपल्याला आरोग्य प्रदान करत असतं। त्याचबरोबर या दिवशी सूर्यदेवाचे चित्र काढले जाते किंवा रांगोळी काढल्या जाते आणि पूजा केली जाते। त्याचबरोबर रथसुद्धा काढला जातो। तुम्ही रांगोळी काढूनसुद्धा सूर्यदेवांचं हळदी कुंकू अर्पण करून नैवेद्य अर्पण करू शकता। त्याचबरोबर आदित्यनाथाची सुद्धा पूजा केली जाते। सूर्यनारायण देवाचे 7 अवशेष म्हणजे की सप्तरंग, सप्तवार, सप्तछंद आहे अशी मान्यता आहे। त्यामुळे सकाळी सूर्यदेवांना जल अर्पण करावे, रथासह देवाची पूजा करावी। या पूजेने आपल्याला नक्कीच आरोग्य प्रदान होत असते। सूर्यदेवांना ग्रहाचा राजा म्हणतात आणि कुंडलीतील सूर्य जर लाभदायक असेल तर अनेक यश प्राप्त होतात। त्यामुळे नक्की रथसप्तमीला ही पूजा करा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी। धन्यवाद।